रिमझिम करे सावन. बाहेर पाऊस चालू आहे आणि घरात मस्त असा सुवास पसरला आहे वड्याचा. असं ऐकूनच कसं छान वाटतं ना. चला आज सोप्या पद्धतीने अतिशय रुचकर असं समजा की बाहेरच्यापेक्षाही रुचकर आज आपण मस्त वडे बनवूया. आमचे मिस्टरनीच हे वडे बनवलेले आहे मस्त अशा. त्यांच्या हाताला चव पण फार आहे आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी हे सर्व काही बनवले आहे. तर तुम्ही एकदा नक्की अशा पद्धतीने बनवून बघा. जमले तर तुम्हीही तुमच्या मिस्टरांना सांगा. तेव्हा नमस्कार मैत्रिणींनो, कुक हॅपी होममध्ये मी सीमा तुमचं खूप खूप स्वागत करते. बटाटे उकडत घाला. एका खलबत्त्यामध्ये असे 7-8 मिरे मस्त बारीक करून घ्या. त्यातच थोडी बडीशोप आणि धने बारीक करून घ्या. हे बघा अशा पद्धतीने. आणि हे बटाटे हे मस्त स्वच्छ बटाटे म्हणजे त्याचे सालं वगैरे काढलेले आहे, उकडलेले आहे. ते आता हाताने व्यवस्थित कुस्करून घ्या. तर येथे आपल्याला किसणीने बटाटे किसायचे नाही, अशा पद्धतीनेच कुस्करायचे बरं का. हे बघा त्यातला तो कच्चा मसाला त्यात टाकला. हे हिरवी मिरची आलं लसणाचं वाटण आहे तेही त्यात टाकलं. थोडीशी भाजलेली जिरे पावडर टाकली. हिंग टाका, मीठही घाला. हे बघा अशा पद्धतीने. थोडंसं लाल तिखट घेतलं मी, थोडी हळदही घेतली, थोडासा मसालाही घेतला. आता ते सर्व काही मिक्स करून घ्या. आणि इथे मी फक्त एक कांद्याचा वापर केलेला आहे, ऑप्शनल आहे, कोणाला आवडतं कोणाला नाही. हे बघा. तर एक कांदा घेऊन तो आता तव्यावरच ही भाजी आपल्याला बनवायची आहे. थोडीशी मोहरीची फोडणी द्या. हे बघा. आणि त्यात तो कांदा परतवत टाका. इथे तुम्ही कढीपत्ता पण बारीक चुरून, थोडासा पुदिनाही बारीक चुरून घातला तर टेस्टमध्ये आणखीन फरक पडेल. ही बघा आता ही जे आपण बटाट्यावर सर्व मसाले पसरवले होते ना, ती भाजी अशी तव्यावर कांदा परतवला की थोडीशी खालीवर करून घ्या. इथे काय आपल्याला शिजवायची नाही आणि खूप वेळ गॅसही चालू ठेवायचा नाही, अशा पद्धतीने. आणि लगेच गॅस बंद करा. भाजी व्यवस्थित मिक्स झाली का आता आपण त्याला मस्त पीठ काढून घेऊ वडे बनवायला. हे बघा मैत्रिणींनो, मी काय हा व्हिडिओ खूप लांबवलेला पण नाही, अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि छोटाच आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे खूपच टेस्टी रेसिपी झालेली आहे. तुम्ही नक्की ह्या पद्धतीने बनवून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि तुम्ही हेही म्हणाल की खरंच बाहेरच्यापेक्षा चांगलेच बनवले, म्हणजे जेव्हा खाल तेव्हा तुमच्या हे नक्की लक्षात येईल. कोथिंबीर व्यवस्थित पसरून घेतली. मस्त वडे हाताने असे गोल गोल करून घेतले. आता इथे तुम्ही गोल बनवा, चपटे बनवा, छान होतं, किंवा हार्टच्या आकाराचे बनवा, मस्त होतात. तर हे बघा आता पीठ. तर येथे एका भांड्यामध्ये सर्वप्रथम मी जवळजवळ पाव चमचा सोडा, त्यातच तेल, त्यातच पाणी असे अगोदर मिक्स करून घेतले. ही पण माझ्या मिस्टरचीच आयडिया. मग त्यामध्ये बेसन पीठ, ओवा आणि चवेपुरतं मीठ, बास, बाकी काहीच घालायचं नाही. फक्त मी थोडीशी वरतून कोथिंबीर घातली. आलं लक्षात तुमच्या की सर्वप्रथम तेल, पाणी आणि सोडा तो व्यवस्थित त्यामध्ये हाताने हे करून घ्यायचा मिक्स. आणि नंतर त्यामध्ये पिठं, पाणी वगैरे घालायचे. तर हे बघा अशा पद्धतीने पीठ भिजवा आणि हे वडे तळून घ्या. तर नक्कीच तुम्ही ह्या पद्धतीने वडे बनवून बघा, तुम्हाला आवडतील असं आहे. असं नाही की काही पण बनवायचं आणि काही पण दाखवायचं, किंवा माझं पाहून तुमच्याकडून चुकेल असंही मला वाटत नाही. तेव्हा हे वडे पाहून तुम्हाला कोणाची आठवण झाली, कधीची आठवण झाली, लहानपणीची झाली का आत्ताची झाली, आणि तुम्ही ह्या आधी लास्ट टाईम केव्हा वडे खाल्ले होते नक्की सांगा. व्हिडिओ कुठून बघताय तेही सांगा. हे बघा आमचे घरवाल्यांनीच वडे तळले त्यांच्या पद्धतीने, आणि त्यांच्या हातचे वडे आम्हाला आवडतात पण. हे बघा मिरच्या पण तळल्या. तेव्हा चांगले का मस्त राहा, माझे व्हिडिओ बघत राहा. आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, इंस्टाग्राम फेसबुक पेज पण लाईक आणि फॉलो करा. ते म्हणे परत एकदा आपण तळून बघू. अगोदर कच्चे तळले आणि परत एकदा, म्हणजे फक्त 2-3च बरं का, बाकी सगळे अगोदर छानच तळले आणि मस्तही झाले. तेव्हा कशी वाटली रेसिपी नक्की सांगा.